पुस्तकाचं नाव सोन्याच्या दुराचे ठसके. लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी. अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव गुन्हे, कायदे आणि शिक्षा. उज्ज्वला, अगं तुमच्या घरामध्ये माझी सोन्याची साखळी पडलीये का? जेवायला येताना घालून आले होते, पण घरी परतलो तेव्हा नव्हती. मिसेस लता रॉयच्या आवाजातला कंप मला फोनमधून सुद्धा जाणवत होता. नाही ग, मला नाही दिसली. पण मी शोधते हा घरभर. कशी आहे साखळी? अगं जाड गोफ आहे, 50 ग्रॅमचा. गळ्यातून पडलेला कसा कळला नाही ते कळलंच नाही मला. मी घरभर शोधलं, पण जिन्नस काही सापडला नाही. त्यानंतरचा आठवडा हॉस्पिटलच्या कामात बराच धावपळीत गेला. अगदी जवळच्या बकाल्यातल्या खरेदीला सुद्धा फुरसत झाली नाही. गुरुवारी संध्याकाळी नाईलाजाने आम्ही बकाल्यात भाजी आणायला गेलो. हे पैशाचा हिशोब करीत होते. तेवढ्यात मी बाहेर पायरीवर वाट बघत उभी राहिले होते. मावळत्या सूर्याच्या तिरप्या किरणांनी बकाल्या बाहेर उजवीकडच्या वाळूमध्ये काहीतरी चकाकलं. मी उचलायला जाणार तोच हे ओरडले, अगं अगं, काय हातबीत तोडून घ्यायचाय का तुला? पण हात न लावता सुद्धा त्या सोन्याच्या जाड गोफाचं वजन नजरेने बरोबर तोललं. तडक रॉयकडेच गेलो. लतानी त्या साखळीची रिसीटही बरोबर घेतली होती. हो, असूनी खास मालक, हात तुटायला नको. ही तिचीच साखळी होती. मला दिसली तशीच ती आठवडाभर कित्येकांच्या दृष्टीला पडलीच असणार. पण परसाखळीला हात लावला तर ती अजगर होऊन हात गिळेल हा साप सगळ्यांच्या मनाला घट्ट विळखा घालून बसला होता. आणि हस्तप्रेम हे हस्त लाघवाहून बलवत्तर ना. पहिल्या चोरीला हात तोडायची शिक्षा होत नाही, त्यावेळी फक्त हात तोडायची धमकी मिळते. आणि ह्या धमकीनीच सतत मनात धडकी भरत राहते. म्हणून मनगटाभोवती डागलं जातं असं ऐकलं होतं. मग एक दिवस खदरातल्या जवळच्याच तुरुंगातल्या एका कैद्याचं पोट फार बिघडलं, म्हणून त्याला पोलीस तैनातीत हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. तपासताना पाहिलं तर त्याचा उजवा पंजा मनगटापासून खाली सुकून गेला होता. म्हणजे खरं निकामीच झाला होता. काही अपघात झाला होता का रे या हाताला? कुठे यंत्रात फसला वगैरे? नाही दप्तुरा, मी चोरी केली, पहिलीच चोरी ना, म्हणून हात नाही तोडला, नुसताच डाग दिला. त्या वठल्या पंजाने चोरीच काय, कसलंही काम होणं शक्य नव्हतं. ह्या ठकाने अगदी क्षुल्लक रक्कम चोरली असावी. एरवी पहिल्यांदा चोरी केली तरी इथल्या कायद्याप्रमाणे उजवा हात तोडला जाऊ शकतो. दुसऱ्या चोरीला डावा हात तुटतो. अशा बिनहाताच्या वीरांनी जर त्यानंतर सुद्धा हातकी सफाई दाखवलीच तर त्याचा एक पाय म्हणजे पाऊल कापलं जातं. हे तोडलेले हात पाय शिस्तीत विधीपूर्वक दफन केले जातात. आणि हे झाले कागदावरचे कायदे. आजकाल मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही. आम्हाला गुन्ह्यामध्ये गोवण्याचे प्रसंग आलेच नाहीत असं नाही. पोटदुखीचं कारण शोधताना कधी कधी पेशंटच्या पोटात शिरावं लागतं. म्हणजे दुर्बीणवाली नळी पोटात घालून तपास करावा लागतो. हा ह्यांच्या म्हणजे माझ्या नवऱ्याच्या कामाचा एक भाग आहे. आता तो तपास करताना खरं तर पेशंटला गुंगीचं औषध दिलेलं असतं. पण पेशंट जर कैदी असला तर त्याच्याबरोबर आलेले पोलीस दादा त्याला केव्हाही विसंबत नाहीत. तेव्हा बापड्याला स्वप्नात हरवायचं स्वातंत्र्य देखील नाकारलं जातं. खदराच्या तुरुंगातले कैदी आजारी पडले की ते आमच्याच हॉस्पिटलला आणले जात. आणि मग अशी दुर्बिणीतून पोटाची पाहणी करताना पोलिसांच्या नजरेची बंदूक पेशंटावर आणि डॉक्टरांवर रोखलेली असायची. हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की हा पोट शिरू डॉक्टर अत्यंत पापभिरू आहे. मग ते त्या भूल दिलेल्या भुल्या भटक्याला डॉक्टरांच्या हवाली करून स्वतःच भटकायला जायला लागले. एके दिवशी तपासणी करताना दुर्बीण पोटात पोचली मात्र आणि यांचे डोळेच दिपले. अहो, त्या पेशंटच्या जठरात घड्याळाच्या पट्ट्याचे 3 तुकडे होते. प्रत्येकी 3-4 चौकोनांचे बनलेले असे ते तुकडे लखलखीत सोन्याचे होते. तो निव्वळ मुलामा नव्हता हे लवकरच कळलं. दुर्बिणीच्या चिमट्याने पडून उचलताना तो भारी माल पुन्हा पुन्हा निसटून पडत होता. त्या खास चिमट्याची किंमत सोन्याहूनही कितीतरी पटीने अधिक होती. नाजूक तोंडी सोन्याचा घास घेताना त्याचा जबडाच मोडला असता. शेवटी प्रचंड धडपड कसरत करत ह्यांनी ते तिन्ही तुकडे बाहेर काढले. त्या पेशंटला आली लवकर जाग आली.
या दत्तूर, पोलीस कुठे आहेत? पोलीस कुठेतरी चहा पाण्याला गेला असेल, येईल इतक्यात. या दत्तूर, इकडे ये. तिन्ही तुकडे निघाले. कसले तुकडे? अरे दत्तूर, त्या पट्ट्याचे. तो खऱ्या सोन्याचा आहे. अख्ख्या घशातून जाईना म्हणून 3 तुकडे करून गिळला. तिन्ही काढलेस? हो हो हो, तिन्ही काढले. पोलिसांना सांगितलंस? नाही अजून. मग पोलिसाला त्याच्यातला एकच दे आणि एकच होता म्हणून सांग त्याला. एक मला दे आणि एक तुझ्यासाठी ठेवून घे. मला जबर शिक्षा तर होणार आहेच, पण एवढा जीव धोक्यात घातला तर निदान थोडी तरी भरपाई व्हायला नको का? मुद्दा बरोबर होता, सौदा व्यवहारी होता, पण कसं काय? आमचा डॉक्टर पडला हरिश्चंद्राचा अवतार. तिन्ही तुकडे सरकार जमा झाले. माणसाचं मन मोठं निधड असतं. कुवेतमध्ये चोरी करून जीव मुठीत आणि सोनं पोटात घेऊन असे काही शूरवीर सौदी वाळवंटामध्ये घुसत. खर तर एरवी देखील अशी जाये चालू असतेच, पण हे चोरच बेटे पकडले जात. शरीराच्या झडतीमध्ये काही नाही सापडलं की मग त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं जाईल. पहिल्याच एक्सरे मध्ये त्यांच्या पोटामधलं रहस्य उघड होईल. पण त्यांच्या तोंडावाटे दुर्बिणीची नळी घालून तो सगळा भारी खजिना बाहेर काढायचं अवघड काम आमच्या ह्यांचंच असायचं. या गुप्त खजिन्यात सोन्याच्या जाडजूड साखळ्या, घड्याळांचे रुंद पट्टे असायचे. दुर्बिणीच्या नाजूक चिमट्याचे नखरे आणि पोलीस दादाच्या नजरेचे निखारे या दोघांचे भान राखून जीवाचा आटापिटा करून हे काम फत्ते करावंच लागायचं. एका फिलिपिनो पुरुष नर्सने मनिलाहून येताना मित्रांसाठी आपल्या गावची चॉकलेट्स आणली. तऱ्हेतऱ्हेची चॉकलेट्स. त्यांच्यातल्या काहींच्या गाभ्यामध्ये रम भरलेली होती. त्याच्या ते खरंच लक्षात आलं नव्हतं. नेमका पकडला गेला. चॉकलेट तर गेलीच, नोकरी सुद्धा गेली. चॉकलेटांऐवजी भरपूर फटके खाऊन बापडा फिलिपिन्सला परत गेला. पहिलीच खेप म्हणून थोडक्यात सुटला. नाहीतर दारू पिणाऱ्याला फटक्यांची शिक्षा होते, पण दारूची किंवा इतर अंमली पदार्थांची ने आण आणि खरेदी विक्री करणाऱ्याला देहांत प्रायश्चित्त मिळू शकतं. परस्त्रीशी बोलणं, तिच्याबरोबर नाच गाणं करणं, बायकांची छेड काढणं अशा गुन्ह्यांना सुद्धा फटक्यांची शिक्षा मिळते. शुक्रवार सकाळ ही आमची खदरातल्या बाजार रहाटीची वेळ. आठवड्याच्या भाज्या घेऊन त्या निवडून चिरून फ्रीजमध्ये ठेवल्या. कांदा, मेथी, कोथिंबीर तेलावर छान परतून ठेवली की रोजचं जेवण झटपट होईल. असंच एका शुक्रवारी बाजाराच्या मुख्य चौकात गेलो तर बरीच गर्दी जमलेली दिसली. अगदी बायका मुलं सुद्धा बरीच होती. डोंबाऱ्याचा खेळ बघायला जमावं तशी माणसं मधलं रिंगण मोकळं सोडून भोवती मोक्याच्या जागा हेरून उभी होती. दुकानदार, भाजीवाले, अगदी सोनार सुद्धा आपापला माल तसाच उघडा टाकून कशाची तरी उत्कंठेने वाट बघत होते. आया कडेवरच्या मुलांना सुद्धा आता बघ उंदीर मामा येईल अशा थाटामध्ये काहीतरी दाखवत होत्या. काय बघतायत सगळं एवढं? कळत नाही, पण काहीतरी इंटरेस्टिंग असावं. चल आपणही बघूया. ये पुढे ये, आपण नीट दिसेल इथून. म्हणून आम्ही पुढे झालो. इतक्यात एका बांगलादेशी माणसाला काढण्या बांधून रिंगणामध्ये आणलं. त्याच्या मागोमाग एक दांडगा स्थानिक माणूस तलवार परजत आला. आमच्या शेजारच्या आईनी आपल्या 3-4 वर्षाच्या मुलाला उचलून कडेवर घेतलं आणि बोटांनी समोर दाखवत ती त्याला सांगायला लागली, तो हात बांधलेला माणूस आहे ना, तो परदेशी आहे. त्यांनी त्याच्या मालकाचा जीव घेतला म्हणून आता शिक्षा म्हणून त्याचा जीव घेणार आहेत. बरोबरच आहे ना? ते तलवार घेतलेले काका आहेत ना, ते आता त्याचं डोकं उडवतील. बघ आता तू बघत राहा. एव्हाना आमच्या मागे पण गच्च गर्दी जमली होती. तिच्यातून वाट काढून बाहेर पडणं अशक्य होतं. शिवाय अशा मोकाच्या ठिकाणी आपण जायला निघालो तर हा जमाव आपलं काय करील याचाही नेम नव्हता. डोळे घट्ट झाकून जागीच उभे राहिलो. भोवती जयघोष चालला होता. शेजारची आई आपल्या बाळाला बारीक सारीक गोष्टींची रसभरीत कॉमेंट्री देत होती. पोटातून भडभडून येणारा उमासा कसाबसा आवरून धरला. भर चौकात ओकण्याची शिक्षा काय असेल कोण जाणे असा विचार करीत होते. भोवतालची गर्दी पांगायला लागली तेव्हा मिटल्या डोळ्यांनीच जागच्या जागी वळलो आणि तडक घर गाठलं. घरी पोचल्या नंतर सुद्धा कितीतरी वेळ आम्ही थरथरतच होतो.
डॉक्टर असल्यामुळे छिन्न विछिन्न मृतदेहांना नजर केव्हाच मेली होती. पण धडधाकट माणसाचं डोकं मुद्दाम उडवलं जात असताना बघे म्हणून हजर राहणं, अंगावर काटा येत होता. शी, किती वाईट अनुभव हा. मी म्हटलं, हा अनुभव याहून अधिक वाईट असला असता. हे दुःस्वप्न पाहिल्यासारखं बोलले. अजून वाईट कसा? आपण आपल्या मुलांना या देशात आणलं असतं तर ती आज आपल्या बरोबर त्या तिथे असती. मन अगदी डागणी दिल्यासारखं चरचरलं. एकदा इमर्जन्सीमध्ये 2 15-16 वर्षाची मुलं त्यांच्या घरच्यांनी आणली होती. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलीचा प्राण कधीचाच गेला होता. मुलगाही जेमतेम तग धरून होता. काय झालं यांना? उत्तरच मिळेना. काहीच कळलं नाही तर यांना नेमकं औषध देणार कसं? अहो, सगळे तपास करून होईपर्यंत खूप उशीर झालेला असेल. लवकर बोला. ती मुलगी तर गेलीच आहे. लवकर उपाय केले नाही तर हाही हातचा जाईल. यातलं काही पोलिसांना कृपया सांगू नका. अहो, ही मुलगी आमची मामी बहीण आहे. आज संध्याकाळी मामाची सगळी मंडळी आमच्याकडे जेवायला आली होती. थंडी फार होती म्हणून आम्ही सगळेजण घरातच बसलो होतो. ही दोघं कुठे दिसतच नव्हती. पण घर मोठं, असतील कुठेतरी असं वाटून आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मला रात्री मित्राकडे बोलवलं होतं. त्यामुळे मी गराजमधनं गाडी काढायला गेलो तर घराचं दार होतं बंद. आत गाडीचं इंजिन आणि हीटर चालू होता आणि गाडीच्या आत ही दोघं बेशुद्ध पडलेली होती. हे ऐकल्यावर डॉक्टरांच्या लक्षात आलं की त्या मुलांना कार्बन मोनॉक्साईडची विषबाधा झाली होती. बंद गॅरेजमध्ये गाडीचं इंजिन चालू राहिल्यामुळे इंधनाचं अर्धवट ज्वलन होऊन कार्बन मोनॉक्साईड तयार झाला होता. तो तेवढ्याशा जागेत कोंदला होता. ही मुलगी जिवंत होती तेव्हा? इमर्जन्सीच्या डॉक्टरांनी त्या मुलाला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सुरू करीत विचारलं. हो. आणि घरून इथे पोचेपर्यंत गेली? नाही. गाडीच्या आत या दोघांच्या अंगावर एकही कपडा नव्हता. मी गुपचूप सगळं माझ्या आईला सांगितलं. तिने आणि मी मिळून आणखी कुणाला तरी हे कळू न देता आधी त्यांच्या अंगावर नीट सभ्य कपडे चढवले. त्यानंतरच घरात बाकीच्यांना सांगितलं. तरीही त्यांना इथे आणायला कुणीही राजी नव्हतं आणि चर्चा होऊन निर्णय ठरण्यापूर्वीच तिचा श्वास थांबला. या देशामध्ये लग्नबाह्य संबंधाबद्दल सुद्धा जीव घेणी शिक्षा होते. पण कोवळी मुलं लग्नापूर्वी प्रणयाच्या भरात जवळ आली तर फक्त फटके मारून त्यांना समज दिली जाते. त्यामुळे या मुलांच्या बाबतीत कायद्याच्या दहशतीपेक्षा समाजाचा दबाव किंवा नाचक्कीची भीतीच दिरंगाईला अधिक जबाबदार असावी. तो मुलगा वाचला, पण नंतर तो गावातून नाहीसा झाला. शिक्षणासाठी रियाधला पाठवलाय, असं त्याचे वडील म्हणाले. असाच आणखी एक मोहाचा बळी आठवतोय. माझ्या मुलाचं वागणं अतिशय विक्षिप्त झालंय असं म्हणत खालेद मुबारक मुबारक इल हार्बीने आपल्या 18 वर्षाच्या मुलाला म्हणजे हमादला खदराच्या इमर्जन्सीमध्ये आणला. आम्ही वाळवंटामध्ये फगा म्हणजे चवदार मुळ्या शोधायला गेलो होतो. पूर्ण कुटुंबच गेलो होतं. ही मोठी मुलं आमच्यापासून जरा दूर मजा करीत होती. पण जेवायची वेळ झाली म्हणून बोलावलं तर हा भूक नाही डोकं दुखतंय असं म्हणायला लागला. जवळ जाऊन पाहिलं तर त्याला ताप होता, छाती धडधडत होती आणि तेव्हापासून तो असा वेड्यासारखा वागतोय. सारखा चुळबुळ करतो, मध्येच काहीतरी ओरडतो काय असतो काय, धड त्याला काही समजत नाहीये आणि काय झालं ते कळत नाहीये. मुलाचं ब्लड प्रेशर फार वाढलं होतं, नाडी जलद होती, ताप तर होताच आणि बुब्बुळ एकदम विस्फारली होती, हातपाय थरथरत होते. मेंदूच्या ज्वरासाठी तपासण्या पाठवल्या. लघवीचा एक नमुना विष चाचणीसाठी सुद्धा दम्मामला पाठवला. हा दुसरा अंदाजच खरा ठरला. मुलाने कोकेन घेतलेलं होतं. मुलाचा बाप हवालदिल झाला. काहीही करून तो रिपोर्ट दडपून टाका. कृपा करा, मुलाला मोठी शिक्षा झाली तर घराण्याची अब्रू जाईल. दम्मामहून आलेला रिपोर्ट दडपणं आमच्या आवाक्याबाहेरचं होतं आणि त्याच दिवशी त्या मुलाला कोकेनमुळेच मोठा हार्ट अटॅक आला आणि तो प्राणघातक ठरला. बापाला व्यवस्थित बसवून पाणी बिणी पाजून ही बातमी हळूहळू सांगितली. त्याला दुःख तर नक्कीच झालं, पण त्यातही
समाधानाचा सुस्कारा सोडून तो म्हणाला, एका अर्थी बरंच झालं, नाहीतर त्याने भर चौकात सगळ्यांच्या समक्ष फटके खाल्ले असते आणि सगळं खानदान हकनाक नामुष्कीने मेलं असतं. या देशाचा सगळा व्यापार उदीम आत्तापर्यंत उंटाच्या पाठीवरून वाळवंटातल्या एकाकी मार्गावरून चालत होता, त्यामुळे वाटमारीची गय करून चाललंच नसतं. अशा वाटेवर दरोडा घालणाऱ्यावर अत्यंत कडक कारवाई होईल. अजूनही होऊ शकते. उजवा पंजा आणि डावं पाऊल पहिल्या गुन्ह्यालाच उडे. या वाटमारीत कुणाचा जीव गेला असता तर मग मुळीच दयामाया न दाखवता चोराचं मुंडकं उडवत असत आणि त्याचं धड क्रुसावर ठोकत. मद्यपान, चोरी, वाटमारी, जाणून बुजून केलेला खून, लैंगिक गुन्हे यांना माफीची तरतूदच नव्हती. आजच्या व्यवस्थित घडी असलेल्या एकसंध जगात हे सगळे नियम अत्यंत क्रूर आणि अघोरी वाटतात. पण आजवर इथे घडी घडी रूट बदलणारं अफाट पसरलेलं वाळवंट होतं. पायाखालची जमीनच सतत सरकत होती. डोक्यावरच्या छपराची शाश्वती नव्हती. जीवनमूल्यच काय, जीवन सुद्धा कवडीमोल होतं. साहजिकच या कठोर वातावरणामध्ये जगू शकलेली चिवट माणसं सुद्धा त्या वाळवंटासारखीच मनमानी, दांडगट आणि बेगुमान होती. त्यांना वळण लावायचं, त्याच निर्जन पसाऱ्यातल्या एकट्या दुकट्या बाया बापड्यांवर, असहाय्य म्हाताऱ्या कोताऱ्यांवर सुखाने इब्रतीने जगू द्यायचं, तर अशा जबर शिक्षांची जरबच अत्यावश्यक होती. जुन्या काळामध्ये कोर्ट कचेऱ्या नव्हत्या, तेव्हा गुन्ह्याच्या निवाड्यासाठी गावच्या जाणत्या माणसांची पंचायत असायची. त्या सभेमध्ये दोन्ही बाजूंची कैफियत ऐकून घेतली जायची आणि तिथेच सर्वमान्य असा शिक्षेचा निर्णय घेतला जायचा. त्यानंतर उभय पक्ष एकत्र जेवत सलोख्याचे संबंध नव्याने प्रस्थापित होत. त्यामुळे आगळी कितीही मोठी असली तरी भांडण मिटे आणि जमातीची एकजूट टिकून राही. माजीद नावाचा एक पोरसवदा पोलीस शिपाई होता. त्याच्या भावाच्या लग्नासाठी त्यांच्या जमातीचे सगळे पुरुष एका मोठ्या तंबूमध्ये गोळा झाले होते. लग्न धूमधडाक्यात साजरं करायला माजीद एक मशीनगन घेऊन आला. आनंदाने हवेत गोळीबार करीत असताना त्याचा हात दुखून आला, कळ आली म्हणून त्याने त्या भरलेल्या मंडपात तो हात तसाच खाली घेतला, बाजूला ताणला, थोडा झटकला. फक्त मशीनगन थांबवायचीच राहून गेली आणि गोळीबार चालूच राहिला. घायाळांच्या गर्दीमुळे हॉस्पिटलच्या इमर्जन्सीत लगीन घाई उसळली. निव्वळ देवाची कृपा म्हणून या बेछूट माऱ्यात फक्त एकच मुलगा दगावला. नंतर कळलं की त्या बळी पडलेल्या मुलाच्या वडिलांनी माजीदला शिक्षा व्हावी म्हणून फार ताणून धरलंच नाही. फक्त त्यांनी माजीदची नोकरी काढून घेतली जावी आणि त्याला जमातीने वाडीत टाकावं एवढीच मागणी केली. ही मागणी देशाच्या शरिया कायद्याप्रमाणे कोर्टातही मान्य झाली हे विशेष. त्या मुलाच्या वडिलांनी सूड घेतला नाही, पण माजीदला मात्र चांगलाच धडा शिकवला. खरं म्हणजे जीवासाठी जीव, डोळ्यासाठी डोळा, कानासाठी कान असा बदला किंवा किस्सा मागणं हे तिथे न्यायाला धरून किंवा रास्त असतं. किंवा गुन्हेगाराच्या कुटुंबाकडून अवाच्या सवा रक्कम दिया म्हणजे रक्ताचा पैसा म्हणून वसूल करता येते. या रक्ताच्या पैशाची रक्कम बऱ्याच वेळेला इतकी मोठी असते की सौदीमध्ये कामाला आलेल्या परदेशी माणसाला ती चुकती करणं जवळजवळ अशक्य असतं. त्यातून तो जर कैदेत खितपत पडला असला तर त्याची नवी कमाई थांबलेली असते आणि मग असे लोक तुरुंगातच पडून राहतात. कधीतरी कुणाला तरी दया येते आणि हा दियाबंदी सुटतो. हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या आम्हा डॉक्टर मंडळींचा सौदींच्या जीवाशी, नाक, कान, डोळ्याशी सतत आणि निकटचा संबंध. त्यामुळे डोळ्यात तेल घालून सौदी पेशंटचा जीव वाचवायचा प्रयत्न करीत असताना आमचा जीव मात्र आमच्या मुठीत धरलेला असायचा. रक्त आटवून कमावलेला पैसा, रक्ताचा पैसा म्हणून हातून जाऊ नये म्हणून परकीय सर्जन मंडळी आपल्या कमाईची एक पैही सौदी बँकेमध्ये ठेवत नसत आणि अजूनही ठेवत नाहीत. आमचे पासपोर्ट जेव्हा हॉस्पिटलने काढून घेतले तेव्हा आम्हाला देशात राहायला परवाने दिले. हे परवाने म्हणजे इकामा हे सतत अंगावर बाळगावे लागतात. त्यासाठी गावाबाहेर जागोजाग पोलीस तपास चालू असतो. शिवाय गस्त घालत फिरणारे पोलीस वेगळेच असतात. इकामा जवळ बाळगला नाही
गाडी नीट चालवली नाही, गाडी चुकीच्या ठिकाणी उभी केली, रस्त्यात दुसऱ्यांच्या घरासमोर फोटो काढले, असल्या कुठल्याही कारणासाठी कैदखान्यात रवानगी होते. आणि आमच्या उम्मखद्राच्या काळामध्ये तर हे इतकं सर्रास घडत होतं की कुणाला यायला उशीर झाला की त्याचे मित्र आधी तुरुंग धुंडत. अजित नावाचा एक पोरगेला काश्मीरी फिजिओथेरपिस्ट आमचा छान दोस्त झाला होता. एक दिवस त्याला जेवायला आमच्याकडे बोलवलं होतं. मी खीर करायला बदाम सोलत बसले होते. इतक्यात हे बाजारातून काहीतरी घेऊन आले आणि मटकन बसलेच. काय झालं म्हणून विचारलं तर काही बोलेनात. सुन्नपणे समोरची भिंत बघत बसून राहिले. बराच तगादा लावल्यावर म्हणाले, अरे अगं, अजितला मुतव्यानी पकडून तुरुंगात टाकला. माझ्या हातातला अर्धवट सोललेला बदाम गळून पडला. का? तो म्हणे ख्रिस्ताच्या मूर्तीची पूजा करतो. अहो, पण अजित तर हिंदू आहे ना. हो, पण ते सिद्ध कसं करायचं? पासपोर्टावर इंग्रजीत लिहिलेला धर्म इथे कुणाला वाचता येतोय? इतक्यात फोन खणाणला. गावात बातमी पसरली होती. बोलघेवडा, उमदा अजित सगळ्यांचाच लाडका होता. त्याच्या अटकेने हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम सगळे अनिवासी लोक आदरले होते. पण काय करावं हे कुणालाच सुचत नव्हतं. आमचा त्यावेळचा डिरेक्टर शम्स 2 दिवसासाठी रियादला गेला होता. गावातल्या कुणा प्रतिष्ठिताकडे गाऱ्हाणं मांडावं तर हे प्रकरण चिघळण्याची भीती होती. आम्ही सगळे नुसते हवालदिल झालो होतो. पण आमचा अरबी तुकाराम म्हणजे डॉक्टर करीम जमील हा तडक उठून रामदासांसारखा वाघाच्या गुहेत म्हणजे धर्मगुरूच्या घरी गेला. हे बघा, अजित ख्रिश्चन नाही, मी स्वतः ख्रिश्चन आहे, म्हणून अधिक खात्रीने सांगतो की तो ख्रिस्ताच्या मूर्तीची पूजा करणं शक्य नाही. 4 तास निडरपणे हुज्जत घातल्यानंतर अजितला बरोबर घेऊनच करीम बाबा परतले. रंजल्या गांजल्याना उपयोग व्हावा म्हणून करीमनी शरियाचा म्हणजे इस्लामी न्यायशास्त्राचा सखोल अभ्यास केला होता आणि त्याच्या आधारे कुणावरही झालेल्या अन्यायाविरुद्ध झगडताना करीमला स्वतःच्या नोकरीचीच काय पण जीवाची सुद्धा पर्वा नसायची. क्रमशः